आजची रेसिपी माझ्या, तुमच्या, आपल्या सगळ्यांच्या आवडीची आहे. कारण आजचा पूर्ण स्वयंपाक मी या कुकरमध्ये बनवते. याच्यामुळे आपली वेळेची आणि सगळ्यात आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे गॅसची देखील बचत होणार आहे. एकाच कुकरमध्ये पूर्ण स्वयंपाक असे आपण बरेच पदार्थ बघितलेले आहेत याआधी पण. तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची प्लेलिस्ट एक देईन, तिथून तुम्ही पाहू शकता. तर आजचा पूर्ण स्वयंपाक मी इथे पौष्टिक बनवते. चपाती, भाकरी वगैरे असं काही बनवत नाही आहे, पण पौष्टिक होणार आहे. सगळ्यात आधी 2 छान लाल लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत, 2 बीट घेतलेले आहेत आणि 1 कांदा बारीक कापून घेतला आहे. टोमॅटो पण एकदम बारीक अशा याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बीट घेतले धुवून आणि याची मी साल काढून घेते. बीटची साल काढून दोन्ही बीटच्या मी इथे फोडी करून घेते या एवढ्या साईजमध्ये. इथे कुकर गरम झाला आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये डायरेक्ट मी तेल घालते. फक्त 1 चमचा तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी घालायची आहेत. फोडणी छान बसली पाहिजे. आता यामध्ये कापून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि मिरचीचे तुकडे देखील घातलेले आहेत. 1 मिरची कापून घातली आहे. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते. अगदी लालसर करायचं नाही आहे. कांदा भाजला गेला की त्यामध्ये हिंग घालायचा आणि जे आपण 2 टोमॅटो कापून घेतलेत ते घालायचे आहेत. टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे, जास्त भाजायची गरज नाही आहे. हलकासा यामध्ये परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालते मी आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही आहे, फक्त 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालते कारण हे शिजण्या इतपतच पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये आपण तळाला जेवढं पाणी घालतो तसंच घालायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं. आता इथे मी कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतला. हा तांदूळ चांगला धुवून घेतला आणि त्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट मी यामध्ये पाणी घालते. म्हणजे 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी घालते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तांदळानुसार पाणी घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आणि या टोमॅटोमध्ये मी अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती हा आपल्याला आता भाताचा डबा ठेवून घ्यायचा आहे. तळाला खूप जास्त पाणी घालायचं नाही किंवा खूप कमी पण घालायचं नाही कारण आपल्याला याच्या शिट्ट्या करायच्या आहेत. त्यामुळे पाणी कमी पडून पण चालणार नाही. आता इथे हा भातावरती मी झाकण ठेवलं. यावरती बीट जे आपण कापून घेतलं होतं ते एका ताटामध्ये मी या बिटाच्या फोडी घातल्यात. यामध्ये मीठ किंवा पाणी असं काहीच घातलं नाही, फक्त बिटाच्या फोडी आहेत. आता याला झाकण लावायचं आणि भाताला शिजायला जेवढा वेळ लागतो किंवा जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्याच फक्त करून घ्यायच्या, म्हणजे भाताच्या अंदाजानुसार. कारण बीट आणि टोमॅटो असाही शिजतो, त्याला खूप वेळ लागत नाही. तुम्हाला वाटेल की टोमॅटो असाही बाहेर शिजतो, मग भातासोबत लावण्याची काय गरज आहे. पण भात असाही आपण कुकरला लावणार असतोय, तर त्याबरोबर टोमॅटो पण होऊन जातो आणि बीट पण शिजलं जातं. एका वेळेस तिन्ही कामं आपली होतात. त्यामुळे मी हे एकत्रित लावलं आहे. तुम्हाला नको असेल तर सेपरेट लावू शकता. आता टोमॅटोमध्ये जे काही पाणी शिल्लक आहे ते मी मोठा गॅस करून थोडंसं आटवून घेते. यासाठीच आपल्याला सुरुवातीला खूप पाणी घालायचं नाही आहे, कारण टोमॅटोला पण पाणी सुटतं. शिट्टी होईल इतपतच पाणी घालायचं आहे. हे पाणी मी आटवून घेते थोडासा गॅस मोठा ठेवून. पाणी आटल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं ओलसर ठेवायचं आहे, अगदी ड्राय करायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे ठेवायचं आणि जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो भात आता सगळा यामध्ये घालायचा आहे. गॅस चालूच आहे अजून. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हा टोमॅटो राईस आपला तयार झाला आहे. शेवटी कोथिंबीर घालायची, मीठ हवं असेल तर घालू शकता चवीनुसार, कारण भात शिजताना पण आपण मीठ घातलं होतं, टोमॅटोमध्ये पण मीठ घातलं होतं, त्यामुळे बघून घालू शकता. टोमॅटो राईस तयार झाला. कढईमध्ये फक्त 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये जिरे मोहरी घातली. आता कढीपत्ता आणि मिरची घालायची आहे यामध्ये. थोडासा हिंग घालायचा आणि बीट जे आपण शिजवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं. फक्त यामध्ये जर पाणी शिल्लक असेल, शिजवताना बऱ्याचदा पाणी त्याला सुटतं, ते पाणी असेल तर ते बाजूला ठेवायचं किंवा टोमॅटोमध्ये घालायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं ओलं खोबरं घालायचं आणि 1 मिनिट फक्त हे परतून घ्यायचं. शेवटी कोथिंबीर घालायची. मस्त अगदी झटपट होणारा हा आजचा पौष्टिक बेत तयार झाला आहे. टोमॅटो राईस आणि खमंग अशी बीटची भाजी एकाच कुकरमध्ये बनवलेला हा रात्रीच्या जेवणासाठीचा हलका फुलका आणि पौष्टिक बेत कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.